अमर रहे, अमर रहे। तर आपण बघतोय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चांना सुरुवात झालेली आहे। सिंदखेड राजामधून देखील आपण बघतोय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करा अशी मागणी करत या ठिकाणी मोर्चा निघालेला आहे। आणि यामध्ये देखील संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं आणि परिवार सहभागी झालेले आहेत। या मोर्चामध्ये आपण बघतोय जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आणि आता सरपंच हत्येप्रकरणी राज्यभरातलं वातावरण तापलेलं आहे। या प्रकरणी मारेकऱ्यांना तातडीने अटक करा, कठोरातलं कठोर शासन करा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे। ही थेट दृश्य सिंदखेड राजामधून। स्वतः लढल्या ही स्फूर्ती आज घेण्यासाठी मी या सिंदखेड राजामध्ये उपस्थित आहे। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि जे संस्कार त्यांना दिले ते संस्कार आज आपण जपत आलोय आणि त्या संस्कारामुळे हा लढा पण इथपर्यंत आलाय आणि जी तुमची साथ आहे आमच्या सोबत त्यामुळे आज हा लढा उभा राहतोय आणि आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय। आणि जे आज माझ्या वडिलांसोबत घडलं ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि या घटनेच्या आधी ज्या घटना झाल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, जे की हा लढा असा उचलून म्हणजे हा लढा लढू शकले नाहीयेत परिस्थितीमुळे, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मोर्चे निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा। आणि ते तर माझे वडीलच होते आणि तुमचा कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी मामा किंवा कुणाचा तरी काका असतील, पण ते माझे एक वडील होते। मला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते। आज पूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, ते दुःख व्यक्त करतोय। फक्त मी यामधून एकच विनंती करते की आपल्याला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि जी तुमची साथ आहे ती आम्हाला कायम स्वरूपी हवी आहे। फक्त न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या आमच्या वाटचालीसाठी तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या। आणि मुख्यमंत्र्याला मी एवढीच विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या। या जिजाऊच्या जन्म तर आपण बघतोय संतोष देशमुख यांची कन्या जी आहे, त्यांची मुलगी जी आहे, तिनं इथं न्यायाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आमच्या परिवाराला तुम्ही साथ द्या अशी मागणी यावेळेस संतोष देशमुख यांच्या मुलीनं केलेली आहे। सरपंच हत्येप्रकरणी आपण बघतोय आता राज्यभरातून आक्रोश मोर्चा निघायला सुरुवात झालेली आहे। सिंदखेड राजामध्ये देखील हा मोर्चा निघालेला आहे, ज्यामध्ये संतोष देशमुखांचं कुटुंबीय उपस्थित आहे आणि या सगळ्या घटना रोखाव्या, दहशतवाद मोडून काढा बीडमधला